Very good morning to all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Very good morning. Ma'am. Only 76 attending 3 minutes and then we start. काल जे तुम्हाला असाइनमेंट साठी डिटेल्स दिलेले होते ते वाचले का सर्वांनी? Yes, miss. कोणाला काही अडचण आहे? मिस मला एक doubt होता. हा बोला. मिस ते प्रेझेंटेशन मी एखाद्या इंडस्ट्रियल मशिनरी वरती करू शकतो का? येस, कुठलंही टॉपिक की ज्याच्यावरती तुम्ही पूर्ण फुल फ्लेज इन्फॉर्मेशन देऊ शकता. दॅट्स वाय मी तुम्हाला टॉपिक देत नाहीये. एनिथिंग or any topic of your interest, but the condition is that it must be technical. नॉन टेक्निकल Hello, नाही ma'am. म्हणजे सोशल अवेअरनेस. एक मॅम मिनिट बोलून कोणती पण कंपनीवर केलं तरी चालेल ना? कंपनी हा टेक्निकल टॉपिक नाहीये. आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह स्लाइड नकोय. अशी स्लाइड हवी आहे की ज्यातनं जे ऐकणार आहेत त्यांना काहीतरी टेक्निकल इन्फॉर्मेशन मिळेल. ओके. मॅम आणि मोबाईल रेडीमेड वरती चालेल मॅम का? तुम्ही एक्झाम्पल द्या ना Hello, मग ma'am. 2-3. सांगितलं ना, मोबाईल मॅम, घ्या, एखादी मॅम, टेक्नॉलॉजी मी घ्या मोबाईल. EVचं घेतलंय चालेल ना? कसलं? EV इलेक्ट्रिक व्हेकल्स चालेल. आता प्रत्येकाने हे विचारू नका टेक्निकल टॉपिक म्हणजे काय, सोशल अवेअरनेस प्रोग्राम किंवा एखादा जनरल टॉपिक, हिस्टॉरिकल रिलेटेड टॉपिक, इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक घ्यायचा नाही. असा टॉपिक घ्यायचा की तुम्ही त्याच्याशी रिलेटेड टेक्निकल इन्फॉर्मेशन शेअर करू शका. जसं लेटेस्ट टेक्नॉलॉजीज इन टीव्ही, इन सेलफोन, इन मोबाईल, इन robot. These things you can take. There are n number of inventions. जे काही चिप्स आहेत ती टेक्नॉलॉजी काय आहे, दॅट ऑल्सो यू कॅन टेक. मिस आणि प्रॅक्टिकल नोटबुक मध्ये काय नाही लिहायचं मग प्रॅक्टिकल नंबर 3चं? नाही, याचे एक तुम्ही doubt फक्त पीपीटी बनवा. बाकी मी तुम्हाला पुढच्या ज्या डिटेल्स आहेत त्या देईल. बोला. ते पीपीटी वर ना पीडीएफ कसं कन्वर्ट करायचं? ते मी नंतर सांगेल. आधी पीपीटी तयार करून घे. ठीक आहे. टॉपिक सिलेक्ट करा, पीपीटी बनवा, मग मी सांगेल पीडीएफ कसं करणार. जसं इमेजला पीडीएफ करतो ना आपण, तसंच सेम वेने पीडीएफ करायचं असतं पीपीटीला. अजून कोणाला काही अडचणी असतील तर विचारा. एल्स आय कॅन स्टार्ट. डाऊट आहे का? नोप मॅम. मग ती प्रेझेंटेशनची पीपीटी वाचायची गरज नाहीये ना? सगळ्यांनी वाचली? ते कळालंय सर्वांना काय करायचंय नक्की ते? येस मॅम. Today we are going to start with our second unit, that is vocabulary building and grammar application. Okay. So ग्रामर सुरू करण्याआधी मला तुम्ही हे सांगायचं आहे की तुम्हाला ग्रामर मधला प्रत्येक एक टॉपिक डिटेल वेने हवा आहे किंवा गुड इन ग्रामर व्हॉट एव्हर. डिटेल्स सांगा. Today we are going to start with rules of spelling.
रूल्स असतात. त्या करून ग्रामर कडे वळूयात. ओके. रूल्स ऑफ स्पेलिंग इज नॉट न्यू टू यू. असं नाही की तुम्हाला माहित नाहीये किंवा तुम्हाला स्पेलिंग येत नाही, बट when we are talking about formal communication and especially written communication, that time you must be aware with this thing, that is spelling rules. You must not commit mistakes while framing your sentences or while framing your grammatical. When we are talking about 7 C's of effective communication, we have learned about the principle of correctness. So whenever the correctness is going to come, you have to be particular about the spellings that you are using along with word usage and grammatical construction of the sentences. जेव्हा आपण करेक्टनेस या प्रिन्सिपलला ऑब्झर्व करायला जातो, त्यावेळेला आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं. एक म्हणजे वाईल रायटिंग तुमचे स्पेलिंग्स करेक्ट असले पाहिजे. मीनिंग वाईज इट मस्ट नॉट अफेक्ट द कॉन्टॅक्ट. जे तुम्हाला इंटेंडेड आहे त्याच मीनिंगचे वर्ड्स सिलेक्ट केले गेले पाहिजे. अँड थर्ड इज ग्रामॅटिकल करेक्टनेस. सो इन Hello, आवर ma'am. सेकंड युनिट, बोला. हा शुभम कोण आहे आणि कॅमेरा चालू करून ठेवलाय. त्याला आवडतं सगळ्यांनी त्याच्याकडे बघावं असं. ओके नाही रे शुभम सुरू असे चांगलं वाटतं ना असं करायला. So due to this, you can focus on the principle, that is correctness. The correctness can be observed. Correctness can be followed if you will look at this principle according to this point of view, that की तुमचे sentence construction ग्रॅमॅटिकली करेक्ट असावे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कन्स्ट्रक्शन स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये. या गोष्टी जेव्हा आपण फोकस करतो त्यावेळेला आपल्याला स्पेलिंग रूल्स माहिती असणं गरजेचं. दॅट्स वाय या युनिट मधनं तुम्हाला स्पेलिंग रूल्स नक्की काय असतात, स्पेलिंग कशा पद्धतीने फ्रेम होतात, या गोष्टींची माहिती मिळेल. आय एम शेअरिंग माय स्क्रीन विथ यू. इफ इट इज विजिबल, just let me know. एक minute. Just a minute. Okay, I'm sharing my screen with you. If the screen is visible, screen दिसते Yes. सर्वांना? Yes, ma'am. दिसते ma'am. In this second unit, we are going to see rules of spelling. And the course outcome is formulate grammatically correct sentences with the use of relevant words. आवाज येतोय सर्वांना माझा? येस मॅम. Yes, ma'am. Yes, लवकर, मी केव्हापासून तुम्हाला विचारते आवाज येतोय की नाही, तुम्ही काहीच बोलत नाही लवकर. आवाज झाला नाही माझ्या मॅम. आवाजच येत आता नाही. आला मॅम तुमचा. ओके. If the screen is visible, दिसते screen? Yes, हो ma'am. मॅम. येस मॅम.
Yes, ma'am. ओके, या मधनं आपल्याला रूल्स का शिकायचे? येतोय आवाज सर्वांना माझा? मॅम मध्ये ma'am. कट Yes, होतोय. ma'am. मॅम होल्डवर येतोय गेले ma'am. होते तुम्ही इतक्यात. मध्ये येत नाही मॅम मधून तुमचा आवाज. आता येतोय? होल्डवर जातोय तुम्ही मधून मधून. नाही रे बाबा, मॅम नाही. युनिट 2 आहे ना. मॅम इथं दाखवतो तुम्ही होल्डवर गेल्यावर. मॅम परत होल्डवर गेले. आवाज येत नाही मॅम तुमचा. मॅम लिव्ह झाल्यावर. लेफ्ट झालं. मी ऑडिबल आहे का आता? चेक करा बरं. यस मॅम. येस आहे आता. येतोय येस मॅम, आता Yes, येतोय ma'am. आवाज. येतोय आवाज. स्क्रीन पण विजिबल आहे तुम्हाला? यस मॅम. Yes, Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. आता दिसत नाही मॅम. Mute करा तुमचे mic. मॅम तुमचा वॉइस अटकतोय मध्ये मध्ये. येस मॅम. हो मॅम. आता पण आता बघा. नो मॅम तुमचा आवाज आता येतोय ma'am. हो मॅम. क्लिअर आहे मॅम. आता क्लिअर येतोय मॅम. आता तर येतच नाही. आता तर आवाजच येत नाही. मॅम स्क्रीन पण दिसत नाहीये. आय डोंट नो, माझ्या एंडला काहीतरी नेटवर्क आहे. जस्ट अ मिनिट. हो. स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. मित्रांनो. नो मॅम. नॉट विजिबल. मॅम. मॅम लेफ्ट झाले वाटते. मॅथमॅटिक्स कोणाचे झालंय का नोट्स मध्ये लिहून थेरीचे? मारायला बोललेलं आहे तुम्हाला? म्यूट करा तुमचे माईक. आवाज नाही. आता चेक करा. येतोय मॅम आता. मॅम ब्रेक होतोय तुमचा आवाज. आवाज येत नाही मॅम तुमचा आता. मॅम लिव्ह करून वापस जॉईन करा.
हो मॅम कुरकुरा आवाज येतो. हॅलो हॅलो. ट्युटोरियल 3 झाले कोणाचे? अरे कोणी झालंय तरी का सांगितलं की असाइनमेंटचं काय सांगितलं मॅमने, माझं नेटवर्क नव्हतं. प्रेझेंटेशन ट्युटोरियल 3 झाले? ट्युटोरियल 3 झाले का कोणाचं? हॅलो. ट्युटोरियल 2 बाकी आहे. माझं एक बाकी आहे. उद्या सबमिट. ट्युटोरियल पाठव रे ग्रुप. तिसरं बाकी आहे रे. हॅलो कोणी सांगणार असाइनमेंटचं काय ट्युटोरियल सांगितलंय? प्रेझेंटेशन उद्या बनवायचं. सबमिट करायचं. केव्हा सबमिट करायचंय? तुम्हाला ईमेल उद्या. टाकू शकतो. उद्या करायचंय सबमिट? हो. आवाज येतोय आता क्लिअर सर्वांना माझा? म्यूट करा तुमचे माईक. येस मॅम येतोय. आता येत नाही मॅम. स्क्रीन दिसते? यस मॅम दिसते दिसते, आवाज मॅम. पण येतोय. ओके मॅम. Y2 लिंक रूल्स का शिकायचे? मॅम मध्ये स्क्रीन दिसते, मध्ये स्क्रीन दिसत नाही मॅम, असं होतंय. हो मॅम. मॅम आवाज पण अटकतोय मॅम. व्हॉइस पण ब्रेक होतोय यस टीचर मॅम. आता दिसत नाहीये. लेफ्ट झालं मॅम. अरे ट्युटोरियल पाठवा ना कोणतरी. थर्ड. तू उद्या पाठव. सबमिट करायचे. डाऊट नोट शोधून घे ना भाऊ. डाऊट नोट भेटून जातं सगळं. भेटत. तू शोधलं असेल तर मग मला पाठव. ग्रुप वर द्या टाकून डिप्लोमाच्या. आवाज नाही. आवाज येतोय आता? हो मॅम. येस मॅम. आता तर येतोय. येस हो मॅम. यस मॅम. सेकंड शेअरिंग स्क्रीन विजिबल आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा? लोबी मध्ये मयुरी म्हणून एक मुलगी आहे, तिला घ्या ना. लॉबी मध्ये कोणाला अलाव करायची गरज नाहीये, मी सर्वांना अलाव केलेलं आहे. ओके. शेअरिंग स्टार्ट करते. स्क्रीन विजिबल आहे की नाही मला फक्त कन्फर्म करा. दिसते स्क्रीन? हो दिसते मॅम. मॅम. येस मॅम. दिसते मॅम. येस मॅम दिसते. पण या माईक नो मॅम. क्लिअर नाही दिसत आहे मॅम. व्हॉइस पण नाही येते टीचर. मॅम स्क्रीन बंद चालू बंद चालू होती. मॅम आवाज येत नाही तुमचा. आता येतोय? हो. हा येस. मॅम आवाज आला की या स्क्रीन चालली जाते मॅम. मॅम तुमचा मॅम मध्ये स्क्रीन
मॅम मध्येच स्क्रीन दिसते मध्येच नाही दिसत. आता दिसते ना? हो दिसते मॅम. दिसते आता पण ते तुमचा कुपनचं काहीतरी आवाज आहे. आहे. तुम्ही तुमचे माईक म्यूट करा म्हणजे बाकीचे आवाज डिस्टर्ब नाही करणार. माईक म्यूट करा तुमचे. केलेत का? माईक म्यूट करा सर्वांनी. या युनिटचं नाव आहे व्होकॅब्युलरी अँड ग्रामर ऍप्लिकेशन, ज्याच्यामध्ये आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस कसे फॉर्म्युलेट करायचे आणि कसे माईक मध्ये अनम्यूट करायला आहे. मयूरी. मॅम मेकॅनिकलच कोणतरी. आहे रे कोणतरी. मयुरी किशन सर मयुरी मॅम मॅम. मयुरी. मयुरी म्यूट कर ग बाई माईक तुझा. यात आपण शिकणार आहोत वाय टू लर्न स्पेलिंग रूल्स. दिसते स्क्रीन सर्वांना? यस मॅम आता दिसते मॅम. क्लिअर आवाज. येस मॅम. मॅम. माईक म्यूट करा आता फक्त तुमचे. Everyone should know the roots of words and its origin to make proper use of vocabulary. It is not sufficient to know the spelling of the word. Along with that, knowing the meaning of the word is very important. जेव्हा जेव्हा तुम्ही vocabulary build करतात त्यावेळेला तुम्हाला दोन्ही गोष्टींची गरज असते. मीनिंग ऑफ द वर्ड्स, रूट्स माहिती असणं, एखाद्या शब्दाचा मूळ शब्द माहिती असणं, त्याचा अर्थ माहिती असणं, त्याचं ओरिजिन माहिती असणं, so that you can add it in your vocabulary. Vocabulary is collection of such types of a word of an particular individual which is known by that word. अशा वर्ड्सचं कलेक्शन की जे त्या पर्टिक्युलर व्यक्तीला माहिती असतं अलॉंग विथ इट्स मीनिंग अँड युसेज. नुसतं मिनिंगच नाही तर त्याचे युसेज म्हणजे वापर सुद्धा त्या व्यक्तीला माहिती असतो, त्याला आपण vocabulary म्हणतो. अंडरस्टँडिंग की स्पेलिंग रूल इज द बेस्ट वे टू मास्टर न्यू वर्ड. जितके आपल्याला की स्पेलिंग वर्ड्स माहिती होतात किंवा वर्ड्सचे स्पेलिंग जर का आपण एका प्रॉपर स्ट्रक्चरला रिअलाइज करून आठवणी ठेवायची सवय लावली तर आपल्याला मिनिंग सुद्धा त्या दृष्टीने लक्षात ठेवणं इझी जातं. दॅट्स वाय स्पेलिंग रूल्स आर मस्ट अँड इम्पॉर्टंट. इट हेल्प टू लर्न न्यू स्पेलिंग इन सेव्हरल डिफरंट. एकच वर्ड त्याचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवणं सोपं जातं. मॅम पण माईक चालू आहे. दिसते मॅम सांगा ना स्क्रीन. कोणाचा माईक सुरू आहे. त्यांचा सुरू आहे आहे रे मॅम. कोणतरी. मेकॅनिकल मयुरी मॅम. मॅम ते मयुरी आहे. बहुतेक मीटिंग ऑन करून कुठेतरी फिरतंय. To help to learn new spelling in several different ways. स्पेलिंग रूल्स माहिती झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वर्ड्स माहिती व्हायला मदत होते. इट शोज कनेक्शन बिटवीन अनफॅमिलियर वर्ड्स अँड वर्ड्स यू ऑलरेडी नो. आपल्याला कनेक्ट करून ते लक्षात ठेवता येतात. असे वर्ड्स की ज्याचे अर्थ आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आणि असे वर्ड्स की वी आर कमिंग इन अक्रॉस फॉर द फर्स्ट टाइम. इट एक्सप्लेन हाऊ न्यू वर्ड्स आर बिल्ट युझिंग प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. कशा पद्धतीने बाकीच्यांना दिसतंय का? दिसते मॅम स्क्रीन. येस मॅम. Yes, ma'am, दिसते. मॅम. युजली जर का तुम्ही इंग्लिश लँग्वेज मध्ये बघितलं तर स्क्रीन जी आहे ती प्रिफिक्स आणि सफिक्सेस लावूनच एखादा नवीन वर्ड जो आहे तो तयार होतो. त्यामुळे प्रिफिक्स म्हणजे असा शब्द की जो रूट वर्डच्या सुरुवातीला लागतो आणि सफिक्स. आय विल कंटिन्यू युअर लेक्चर इन 5 minutes.
ग्राफिक्सचे केव्हा द्यायचे? स्क्रीन दिसत नाही. If स्क्रीन I'm दिसत audible now? नाही. आता ऑडिबल आहे का मी? हो हो येस मॅम. येस मॅम. येस मॅम. स्क्रीन दिसते? सांगाल मला. दिसते मॅम. Visible, ma'am. दिसते मॅम. दिसते मॅम. येस मॅम. दिसते. आता नाही दिसत. आता नाही दिसत आहे. मॅम तुमचा मध्ये ब्रेक होतोय. ते माईक म्यूट करा म्हणजे आवाज ब्रेक नाही होणार. If the screen is visible now, Yes, ma'am. Visible. येस येस मॅम. मॅम. due to lots of disturbances today, I am not going to make it very clear to you, but once again I'll repeat few things for you. स्पेलिंग रूल्स का शिकायचे आहेत आपण, की प्रत्येकाला रूट वर्ड माहिती असला की रूट वर्ड रिलेटेड जे नवीन शब्द आपल्या बरोबर whenever we come across new words, we understand its origin. How do we understand its origin? कशा पद्धतीने आपल्याला मूळ शब्दाचे ओरिजिन म्हणजे त्याचा मूळ उगम कुठून आहे हे जर का कळालं तर इट बिकम्स इझी फॉर अस टू रिमेंबर दॅट वर्ड. नेहमी लक्षात ठेवायचं की वोकॅब्युलरी बिल्ड करताना, वोकॅब्युलरी डेव्हलप करताना, एनरिच करताना नेहमी वर्ड्स जे आहे एक वर्ड लक्षात ठेवताना त्या वर्डला कुठल्या तरी दुसऱ्या वर्डच्या रेफरन्सने लक्षात ठेवायचं. देन ओनली इट इज गोइंग टू मेक इट हॅपन दॅट यू कॅन इझिली रिकॉल इट. तुम्ही इझिली रिकॉल करू शकतात, रिमेंबर करू शकतात, अँड वेन एव्हर यू विश टू यूज इट वाईल स्पीकिंग यू कॅन इझिली यूज इट. नाऊ why to learn and why to enrich your vocabulary? कारण आपण जेव्हा एखादी भाषा शिकतो त्यावेळेला सगळ्यात आधी आपल्याला गरज पडते त्या भाषेतल्या शब्दांची. जर आपल्याकडे शब्दसाठा व्यवस्थित असेल, पुरेसा असेल तर आपण त्या लँग्वेज मध्ये बोलू शकतो. ग्रामर कम्स लेटर ऑन, बट फर्स्ट ऑफ ऑल our basic need or requirement is we must be enriched with maximum words with us. आपल्याकडे जितके जास्तीत जास्त शब्द असतील तितकं आपल्याला भाषा वापरायला सोपं जातं. अँड दॅट्स वाय स्पेलिंग रूल माहिती असल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण एखाद्या नवीन वर्डला कम अक्रॉस करतो त्यावेळेला अलॉंग विथ अंडरस्टँडिंग इट्स मिनिंग वी कॅन इझिली रिलेट इट विथ अनदर वर्ड, द वर्ड विथ विच वी आर ऑलरेडी फॅमिलियर. असा वर्ड की ज्या वर्ड बरोबर आपण ऑलरेडी फॅमिलियर आहोत. एवढं कळालंय? पहिला पॉइंट कळालाय की आपण स्पेलिंग रूल्स का शिकतोय? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. जेव्हा आपण न्यू वर्ड शिकतो आणि त्याचा स्पेलिंग शिकतो त्यावेळेला आपल्याला नवीन शब्दावरती मास्टर करणं, त्या वर्डला एक्झॅक्टली ॲक्युरेटली यूज करणं, त्याचा स्पेल व्यवस्थित करणं, या सगळ्या गोष्टी इझी व्हायला लागतात. इट बिकम्स अ फन अँड इट एनरिच अवर लँग्वेज एफर्टलेसली. कुठल्याही प्रकारचा परिश्रम न करता जर का आपल्याला ट्रिक माहिती असेल, एखादा वर्ड जर का लक्षात ठेवायचा असेल, त्याचं स्पेलिंग आणि मिनिंग जर का आपण काही ट्रिक्स किंवा काही लॉजिक्स जर का लक्षात ठेवले तर ते लॉजिक्स वापरून आपण इझिली आणि इन अ प्लेफुल मॅनर आपली जी काही वोकॅब्युलरी आहे ती एनरिच व्हायला सुरुवात होते. इट हेल्प टू लर्न न्यू स्पेलिंग इन सेव्हरल डिफरंट वेज. वेगवेगळे वेज जे आहेत ते आपल्याला अप्लाय करता येतात. काही ट्रिक्स जे आहेत त्या आपण स्वतः सुद्धा अप्लाय करू शकतो, काही आपण शिकल्यानंतर आपल्याला कळायला लागतं. जसं इंग्लिश चालू आहे, काय चालू आहे? व्हिडिओ चालू आहे. रेडिओ ऐकू दे ना मग त्याला गाणी. व्हिडिओ. मग व्हिडिओ चालू असेल तर चालू राहू दे. यू डोंट फोकस ऑन दॅट. तुम्ही माझी स्क्रीन मोठं करून घ्या तुमच्या स्क्रीनवरती. असे लोक भेटणारच आहेत आता. त्यांना जर Okay, ma'am. मराठीत सूचना कळत नाही. मी प्रत्येकाला मार्क करते. इव्हन इतका जो काही अबसेंटी रेट आहे ना, तर यात पण तुम्हाला असं वाटू नका देऊ की आपण अबसेंट राहिलो तर मॅमला काही कळत नाही. जितके मुलं मुली अबसेंट आहेत त्यांना फर्स्ट पिरियडिक टेस्टच देता येणार नाही. त्यांनी भले त्यांची अटेंडन्सची ती दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी देऊ दे, पण साधारण 100 मुलं मुलीच फक्त रेग्युलर आहेत. 172 ऍडमिशन पैकी 72 मुलं अशी आहेत की जे रेग्युलर येत नाही. अशा प्रकारचे हे करतात. यू कॉन्सन्ट्रेट, यू फोकस ऑन युअर स्टडी. हा माईक जर का कोणाचा अनम्यूट असला तर फक्त मला नोटिफाय करा. बाकीच्या सगळ्यांना मी नोटीस करते. मला माझ्या स्क्रीनवरती सगळे दिसत आहेत तिथे.
It shows connection between unfamiliar words and words already known. Now, while understanding and while learning new words, इट्स व्हेरी इसेन्शियल की तुम्हाला त्या वर्डशी रिलेटेड एखादं कनेक्शन जर का प्रिव्हियस कनेक्शन माहिती असेल. जसे की इंग्लिश लँग्वेजमध्ये अनेक रूट वर्ड्स आहेत. त्या रूट वर्ड्स मध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स, सगळ्यांना प्रिफिक्स आणि सफिक्स ही कन्सेप्ट माहिती आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Can anyone Yes, tell me what is mean by prefix and what is mean by suffix? Prefix हे ओरिजिनल वर्डच्या आधी लागतं, सफिक्स हे ओरिजिनल वर्डच्या नंतर लागतं. ओरिजिनल म्हणजे काय? रूट वर्ड व्हेरी गुड, व्हेरी गुड. इंग्लिश लँग्वेज मधले रूट वर्ड्स, मूळ शब्द जे आहेत त्याच्या आधी जर का एखादं अटॅचमेंट लागलं तर वी कॉल्ड इट ॲज अ प्रिफिक्स, आणि जर का अटॅचमेंट वर्डच्या एंडला लागलं तर वी कॉल इट ॲज अ सफिक्सेस. सफिक्सेस युजली बघा टेन्स चेंज करणारे असतात, त्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म इंडिकेट करणारे असतात. त्याचबरोबर ते नाऊन आहे की वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे पार्ट ऑफ अ स्पीच आयडेंटिफिकेशनला मदत करतात. म्हणजे मूळ शब्दाचे रिलेटेडच अर्थ असलेला नवीन शब्द आपल्याला बघायला मिळतो बाय ऍडिंग सफिक्सेस. अँड प्रिफिक्सेसच्या बाबतीमध्ये कधी कधी इंडिपेंडंट मिळून जातो, किंवा कधी कधी एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे अँटोनिम ज्याला आपण म्हणतो. तो जेव्हा जेव्हा आपण एखाद्या नवीन शब्दाच्या फॅमिलियर व्हायला सुरुवात करतो त्यावेळेला जर का आपण त्याचं असं कनेक्शन जर का बघून ठेवलेलं असलं तर आपल्याला तो वेगळ्या कॅटेगरीमध्ये म्हणजे वेगळ्या बॉक्समध्ये असल्यामुळे आपल्याला त्याला यूज करणं सोपं जातं, आणि त्याचबरोबर आपल्या आपल्या शब्दसाठ्यामध्ये भर पडते. आणि ही ग्रॅज्युअली इंडिव्हिज्युअली प्रत्येक एका व्यक्तीला प्रयत्न करून, असं नाही होत की तुम्ही जसं मोठे व्हाल तशी तुमची वोकॅब्युलरी एनरिच होते. ती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात जर का होत नसेल तर मग वी विल नेव्हर बी एबल टू कम्युनिकेट और स्पीक इन दिस. फ्लॉलेस कंटिन्युअस जे काही आपण म्हणतो मास्टरी ती येऊ शकत नाही. हा फ्लॉलेस जे असतात म्हणजे जसं आपण मराठीमध्ये बोलतो त्यावेळेला आपल्याला शब्द आठवावे लागत नाही, आपण स्पॉन्टॅनियस बोलतो, आपण अडखळत नाही, आपण विचार नाही करत की याला इंग्लिशमध्ये काय. ऑन द कॉन्ट्ररी इन इंग्लिश आपल्याला विचार करत बसावं लागतं की याला काय म्हणायचं किंवा काय, आणि मग आपण बॅफल होतो, आपण अडकतो. बोलताना कंटिन्युटी ज्याला आपण सातत्य म्हणतो ते मेंटेन होत नाही. सो दॅट्स वाय इट्स व्हेरी इसेन्शियल की तुम्ही अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने जर का वर्ड्स कलेक्ट करायला सुरुवात केली तर युअर रोल बिकम्स इझी, प्लेफुल अँड यू कॅन एन्जॉय वर्ड कलेक्ट. इट एक्सप्लेन हाऊ न्यू वर्ड्स आर बिल्ड युझिंग प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. त्याचबरोबर नवीन वर्ड्स कसे तयार होतात प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस ऍड करून, ते सुद्धा तुम्हाला कळायला लागतं. इफ इट इज क्लिअर, सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. स्पेलिंग रूल्सच्या फार डिटेलमध्ये मी जाणार नाहीये, कारण की जे जे आवश्यक आहे, जितके जितके एक्सेप्शनल गोष्टी आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू nobody is going to ask you what are the rules of framing the spellings, असं कोणी विचारणार नाही की 1 2 3 4 5 6 स्पेलिंग 6 नंबरचा रूल काय, 7 नंबरचा काय, असे रूल्स विचारले जाणार नाही. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्हाला जेव्हा माहिती असेल रूल्स कसे बनतात तर तुम्हाला तुमच्या तुमच्या लेवलला तुमची वोकॅब्युलरी बिल्ड करायला, एनरिच करायला मदत. एक्झाम मध्ये एका वर्डचे सिमिलर स्पेलिंग दिलेले असतात आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं की करेक्ट स्पेलिंग कुठलं आहे एखाद्या वर्डचं ज्याचं मिनिंग हे आहे. अशा प्रकारे वर्ड्स विचारले जाऊ शकतात. सो तुमच्या लेव्हलला जितकी वोकॅब्युलरी एक्सपेक्टेड आहे त्याप्रमाणे तुम्हाला वर्ड्स जे आहेत रोज साधारण 5 अशा पद्धतीने नवीन वर्ड शिकण्याचा प्रयत्न करा. तसंही मी तुमच्या बरोबर ग्रुपमध्ये शेअर करते, पण आय डोंट फाइंड की तुमच्यातले बरेच मुलं तर इंटरेस्टेड पण नाहीये या सगळ्या ऍक्टिव्हिटीज. मी तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लावलं होतं, केलं का तुम्ही? येस मॅम. Yes, ma'am. मग मला कोणी विचारलं पण नाही मॅडम ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यावर पुढे काय करायचंय? मॅम मी डाउनलोड केलंय पण मी अजून उघडलं नाही मॅम. तेच तर आहे ना, केअरलेसनेस, लेथार्जी, बघू करू होईल. त्याचे सर्व ग्रामरचं दिलंय. नॉट मॅम ओनली ग्रामर,
ग्रामरचं पण आणि ऑडिओ बुक्स पण आहे, एक ऐकलेली मी. ऑडिओ बुक्स जे आहेत ना त्याच्यामध्ये, तर बघा लँग्वेज लर्निंग मध्ये जेव्हा आपण वोकॅबलरी हा टॉपिक शिकतोय, स्पेलिंग रूल्स या गोष्टीवरती फोकस करतोय, तर स्पेलिंग हा आपला रायटिंग आस्पेक्ट पर्यंत मर्यादित राहतो. परंतु जेव्हा आपण लँग्वेज लर्निंग प्रोसेस म्हणतो त्यावेळेला आपल्याला रिटन आणि ओरल या दोन्ही गोष्टी फोकस करायच्या. रिटन वेळेला तुम्हाला रीडिंग इम्प्रूव्ह करावी लागते आणि ओरली जेव्हा तुम्हाला कम्युनिकेट करायला शिकायचं असतं तेव्हा तुम्हाला तुमचे लिसनिंग स्पॅन जे आहेत ते वाढवावे लागतात. म्हणजे या लँग्वेजमध्ये जितकं जास्त तुम्ही ऐकाल तितकं तुम्ही फॅमिलियर होतात या लँग्वेजच्या प्रनाऊन्सिएशन सिस्टीम बरोबर. त्यामुळे रोज दिवसभरातले 10 मिनिटं तुम्ही काहीतरी ऐकावं याच्यासाठी मी तुम्हाला ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून दिले. स्टँडर्ड फॉर्म ऑफ इंग्लिश जे आहे, स्टँडर्ड टेक्स्ट जे आहे, कॉन्टॅक्ट जे आहेत आणि प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन असलेल्या ऑडिओ क्लिप्स, ऑडिओ बुक्स आहेत. त्या छोट्या छोट्या स्टोरीज पण आहेत ज्या फार इंटरेस्टिंग आहेत. सो इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही रोज 10 मिनिटं त्याच्यावरती स्पेअर करावे. मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सेमिनार तुमच्या प्रॅक्टिकल आवर्स मध्ये पण देणार आहे. त्यामुळे ते ऑडिओ बुक ज्यांनी ओपन केलेले नाही त्यांनी ऐकायला सुरुवात. भाषा शिकायची असेल तर भाषा ऐकणं हा फार महत्वाचा पॉइंट असतो आणि आपण इंग्लिशच्या बाबतीमध्ये युजली थ्रोज मिस आउट करतो. तो ते मिस आउट होऊ नये यासाठी मी तुम्हाला ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लावलंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला वरती टेक्स्ट आहे ते ऐकायला मिळेल. कुठेतरी युट्यूब वरती काहीतरी शिकून चुकीचे कॉन्टेक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन ऐकण्यापेक्षा ते जे आहे ते स्टँडर्ड फॉर्म्स आहेत. तो रोज सर्वांनी 10 मिनिटं ऍटलिस्ट ते ऑडिओज ऐकायचे आहेत. आणि पुढचे जे आपले 2 असाइनमेंट आहेत ते त्या ऍक्टिव्हिटी रिलेटेड आहे. आणि लँग्वेज लॅब तुम्ही जोपर्यंत फिजिकली कॉलेजला येत नाही तोपर्यंत तुम्हाला अवेलेबल करून दिली जाऊ शकत नाही. सो त्याच्यासाठी ते जे 2 लँग्वेज लॅबचे आपले प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला ते ऍप्लिकेशन जे ते डाउनलोड करायला लावलेलं आहे. आणि जी लोक खरोखर खूप सिरियस आहे टुवर्ड्स इम्प्रूव्हमेंट, टुवर्ड्स कम्युनिकेटिंग इन इंग्लिश स्पॉन्टॅनियसली, फ्लॉलेसली, त्यांच्यासाठी तर फार महत्वाचं ऍप्लिकेशन आहे. तो रोज 10 मिनिटं घड्याळावरती हवं तर वेळ लावून, कारण एकदम उठून फाडफाड इंग्लिश मध्ये बोलाल असा चमत्कार लँग्वेज लर्निंग प्रोसेस मध्ये होत नाही. एक ग्रॅज्युअल आणि continuous efforts are supposed to be taken, and this application is going to help you out that how you have to work on this thing. So LSRW अशा 4 स्किल आहेत आपल्या. त्याची सिक्वेन्सच तशी आहे की जर का तुम्हाला स्पीकिंग करायचं असेल तर L इज कंपल्सरी, दॅट इज लिसनिंग. L म्हणजे लिसनिंग, मग स्पीक, रीडिंग, मग रायटिंग. तो या 4 स्किल्स वरती जोपर्यंत आपण मास्टरी म्हणजे ऐकते मी. येस, काय सांगितलं मला नाही ऐकायला आलं तुझं. मॅम म्हंटल मी आता त्याच्यातली पहिली बुक ऐकते म्हंटल नुसती. तिचं नाव ऍडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन आहे. बरोबर, हकलबरी फिन म्हणतात. हा, हकलबेरी फिन. ऐका सर्वांनी. आणि तुम्ही सॉंग्स ऐकतात, मूवीज बघतात, व्हिडिओज बघतात, त्यापेक्षा तुम्ही जर का त्या स्टोरीज ऐकल्या ना तर इंटरेस्टिंग पण आहेत आणि 10 मिनिटं कुठे निघून जातात कळत नाही. आणि ते ऐकून जे आपण ऐकतो ना ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर होतं आणि आपल्याला आठवत राहतं. म्हणून ऐकायची सवय करायची. जसं आपण आपली मातृभाषा आपण ऐकून शिकलो, शाळा कॉलेजेस मध्ये जाण्याआधी आपल्याला घरच्या कन्व्हर्सेशन्स वरनं आपली लँग्वेज यायला लागली होती, तशीच इंग्लिश सुद्धा यायला लागेल. 10-15 मिनिटं, मग हळूहळू तुम्हाला समजायला लागलं की तुमची आवड डेव्हलप होते आणि मग हा जो स्पॅन आहे हा वाढत जातो. पण इनिशियली ऍटलीस्ट 10 मिनिट्स, आणि 10 मिनिटं हा काही खूप मोठा स्पॅन नाहीये वेळेचा. तो ऍटलीस्ट स्पेंड 10 मिनिट्स ऑन दिस ऍक्टिव्हिटी अँड यू विल गेट द रिझल्ट. असं होणार नाही की मॅडम 10 मिनिटं ऐकत होतो पण काहीच उपयोग नाही झाला, असं कुणाच्याच बाबतीत होणार नाही. त्यामुळे सर्वांनी मी ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सांगते आहेत त्या सिरियसली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. नुसतंच ऐकून सोडून देऊ नका. जसं
सिन्स 3 days आय एम वेटिंग की तुमच्यापैकी एकतरी जण मला विचारेल मॅडम त्या ऍप्लिकेशन आम्हाला का डाउनलोड करायला लावलंय, त्यातनं काय ऍक्टिव्हिटीज आहेत. nobody asked, even nobody bothered to open it except you. इतकं असं जर का आपला इग्नोरन्स असेल तर इट्स नॉट गुड. ज्यांनी सुरुवात केलेली नाहीये त्यांनी सुरुवात करा. ठीक आहे, कारण की मी जेव्हा वोकॅब्युलरी ही गोष्ट तुम्हाला शिकवेल त्यावेळेला पर्सनल एफर्ट्स जास्त मॅटर करतील. मी शिकवले रूल्स आणि जर का तुम्ही ते फॉलो नाही केले किंवा तुम्ही ते इम्प्लिमेंटच नाही केले तर तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह होणार नाही. कळालं एवढं सर्वांना? येस मॅम. Okay, now basic spelling rules. These are just basic spelling rules, or you can say these are just an examples that how you can learn a word by looking at its spelling. The letter Q is always followed by U, and the letter S never follows X. एखादा नवीन वर्ड जेव्हा तुमच्या समोर येईल आणि त्याच्या स्पेलिंग मध्ये जर का Q असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं की क्यू नंतर यू जो आहे वर्ड तो कंपल्सरी येतो म्हणजे येतो. जसं क्वेश्चन, कोटेशन. तुम्हाला काही माहिती असतील तर मला असे वर्ड सांगा की ज्याच्यात क्यूचं स्पेलिंग आहे पण यू नाही आलेला. रिक्वेस्ट. प्रत्येक वेळेला मग तुम्ही जेव्हा एखादा वर्ड तुमच्या समोर येतो आणि त्याचं जर का हे लॉजिक लक्षात ठेवलेलं असेल तर तुम्ही या रेफरन्सने अनेक वर्ड्स कलेक्ट करू शकता. आलं लक्षात कसं काम करायचंय स्पेलिंग रूल्स वरती? जेव्हा टेक्निकल वर्ड असो किंवा नॉन टेक्निकल वर्ड असो, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर असे वर्ड्स येतात की ज्याच्यामध्ये क्यू हे स्पेलिंग आहे, मिडलला आहे, एंडला आहे, सुरुवातीला आहे, पण जर का क्यू आहे तर क्यू नंतर यू हे लेटर असणारच त्या स्पेलिंग. दिस इज द रूल विच इज मेड बाय ऑब्झर्वेशन ओनली. ना, आणि एस जेव्हा असेल त्यावेळेला एक्स कधी एक्स नंतर फॉलो होणार नाही. अगेन इट्स अ रूल. हे दोन्ही वर्ड्स तुम्हाला एकाच ठिकाणी फॉलोड बाय दिसणार नाही. इंग्लिश मध्ये नेहमी दोन प्रकारचे वर्ड्स आहेत. इंग्लिश there are two types of letters in English, vowels. A, E, I, O, U. हे आपण स्वर म्हणतो, ज्याला इंग्लिश मध्ये वॉवेल असं म्हटलं जातं. हे वॉवेल्स जे असतात हे स्वर असतात. याच्यासाठी आणि कन्सोनंट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये व्यंजन म्हणतो, हे 5 वॉवेल सोडून उरलेले सर्व जे काही वर्ड्स आहेत त्याला आपण कन्सोनंट्स असं म्हणतो. हे कन्सोनंट्स जे असतात याचे आणि वाउल्स जिथे आहेत तिथे हे रूल्स जे ते वेगळे असतात. कसे बदलतात ते आपण इथे बघणार आहोत. सर्वांना ए, ई, आय, ओ याला यू नाही वाचायचं, उ वाचायचं. काय वाचायचं? ए, ई, आय, ओ, उ. यू जर का आपण याला म्हटलं तर मग आर्टिकल्स आपण जेव्हा युज करतो एन त्या वेळेला आपण कन्फ्युजन करतो, कारण बऱ्याच वेळा वाय आणि यू याचे प्रोनाउन्सिएशन जे काही ठिकाणी यूचा, जसं युनिव्हर्सिटी स्पेलिंग यू पासून सुरू होतं, पण इथे आपण यूचा जो काही उच्चार आहे तो यू म्हणून करतो. ऑन द कॉन्ट्ररी अम्ब्रेला हे स्पेलिंग यू पासून सुरू होतं पण त्याला आपण युम्ब्रेला म्हणत नाही, हो की नाही? अम्ब्रेला म्हणतो. मग तिथे एन अम्ब्रेला आणि युनिव्हर्सिटीला अ युनिव्हर्सिटी. म्हणून हा जो लेटर आहे याला यू न वाचता उ वाचायचं, म्हणजे लक्षात राहतं की ए, ई, आय, ओ, उ च्या समोर आपल्याला आर्टिकल एन यूज करायचं. ठीक आहे. इफ अ वर्ड एंड्स इन वाय, जर का एखाद्या वर्डचं स्पेलिंग वाय ने एंड होतंय, बिफोर वाय देर इज अ कन्सोनंट अँड वाय इज रिमूव्ड अँड आय, ई, एस इज ऍडेड. वायच्या आधी जर का ए, ई, आय, ओ, उ यापैकी काहीही असलं तरी चालेल, पण जर का कॉन्सोनंट असेल म्हणजे बी पासून झेड पर्यंत हे 5 लेटर वगळून जर का असेल तर वाय काढून त्याच्या समोर आय, ई, एस जर का त्याला आपल्याला पुलगुरेल करायचं असेल तर वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल FLY फ्लाय हे स्पेलिंग आहे. एल काय आहे? कॉन्सोनंट आहे. त्याला जर का आपल्याला प्लुरल करायचं असेल तर बघा FLIES फ्लाईज.
SPY स्पाय हे स्पेलिंग आहे. P काय आहे? कॉन्सोनंट आहे. मग वायचं काय झालं प्लुरल करताना? स्पाईज. तसेच ट्राय, TRY ट्राय. आर काय आहे? कॉन्सोनंट आहे. त्यामुळे बोला. पायचं मिनिंग काय आहे? स्पाय करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती लक्ष ठेवणं, हेरगिरी करणं. स्पाय म्हणजे हेर आणि अनेक हेर म्हणजे स्पाईस. TRY ट्राय. आर कॉन्सोनंट आहे. प्लुरल करताना TRIES ट्राईस. ओके, दिस इज हाऊ हा रूल जो आहे हा सॅटिस्फाय होतो. आता तुम्हाला कन्फ्युजन राहत नाही. समजा तुम्हाला प्लुरल फॉर्म यूज करायचा असेल तर स्पेलिंग लिहिताना काय लिहायचं हे कन्फ्युजन राहत नाही. काय लक्षात ठेवायचं की AEIOU सोडून वायच्या आधी येणाऱ्या सगळ्या वर्ड्सला, वायच्या आधी जर का कॉन्सोनंट साऊंड येत असतील तर नंतर येणाऱ्या सगळ्या वर्ड्सला प्लुरल करताना तुम्हाला IES करायचं आहे. आलं लक्षात सर्वांच्या? येस मॅम. Yes. तुम्हाला सर आहे का मॅडम हे पण नाही कळत का अजून? Some words which end in consonants. कॉन्सोनंट कुठले आहेत आता सगळ्यांना माहिती? प, ब, म, क, ड, ह जे आपले मराठीतले व्यंजन आहेत. Some words which end in consonant double the last letters when suffixes are added to the end of the word. कॉन्सोनंट जे आहेत ते डबल होतात जर का त्या कॉन्सोनंट साऊंडने वर्डचं स्पेलिंग एंड होत असेल. फॉर एक्झाम्पल हॉट आहे, त्याचं हॉटर करताना टी डबल झाला. आलं लक्षात? स्विम आहे, त्याचं स्विमिंग होईल, SWIMMING. We change Y, Ming, travel, traveler, big, biggest if the end word ends in consonant plus ING. Now next is a number of words are pronounced with sound S after the letter X, which often leads to spelling mistake. The rule is that letter S never follows X in a word. Instead, the letter P is used to achieve the S sound in the word, as in the case with words like exercise, excite. X नंतर CISC आलं, X नंतर SIT आलेलं नाही. त्याचबरोबर एक्साइट मध्ये पण बघा X नंतर CITE आले. त्यामुळे कधीच या स्पेलिंग्स मध्ये मिस्टेक करायचे नाही. मॅक्झिमम वर्ड या स्पेलिंग्स मध्ये S चा उच्चार असल्यामुळे S वापरायला जातात, which is wrong. C must be followed by X. S never followed X. This rule means for words आवाज येत नाही मॅम. मॅम आवाज येत नाही येतोय का? मॅम आवाज ब्रेक होतो. हा आता येतोय. Now for words that end with क sound, असे वर्ड्स की ज्याचा एंड क ने होतो, क साऊंड ने होतो, you will need to know then when to use CK versus just as K on its own. CK कुठे यूज करायचा? क जिथे एंड होत असतो तिथे खूपदा CK यूज होतो किंवा नुसता K यूज होतो. The rule is to use CK immediately after short vowel. जसं डक, ट हा शॉर्ट वॉल झाला, त्याच्यामुळे त्याच्यानंतर C आणि मग K. क जरी तुम्हाला एक्सपेक्टेड असला तरी तुम्ही नुसता K यूज करू शकत नाही. Duck, sick or tick. Otherwise, the word should end with k. For example, silk. Long आहे ना, silk. पण duck कसा आहे? शॉर्ट आहे. Duck, tick, tick. बाल, pick, peak. लॉंग जिथे साऊंड असतात तिथे के ने जर का एखादा स्पेलिंग एंड होणार असेल तर के वापरला जातो. ऑन द कॉन्ट्ररी जिथे शॉर्ट साऊंड असतील सुरुवातीचे
तिथे स्पेलिंग एंड होताना जरी क एक्सपेक्टेड असला तरी सी आणि के ने तो लेटर एंड होतो. द लेटर एस is usually doubled at the end of single syllable. आवाज नाही टीचर. नाही दिसत आहे. साहिल तुझा मॅम, माईक बंद आवाज कर साहिल. येतोय? येतोय मॅम. येस मॅम, आता येतोय. Okay. The letter S is usually doubled at the end of single syllable word. बऱ्याचदा काही स्पेलिंग मध्ये एस वर्ड जो आहे तो शेवटी जर आला तर तो डबल असतो. तो देर आर सम एक्सेप्शन्स पण आहेत. असं नाहीये की प्रत्येक एका सिंगल सिलेबल लेटर्स मध्ये एस जो आहे तो डबल होतोच. Than for fur and I. Words like bliss, keys, class are examples of terms that requires two S at the end. मॅम, स्क्रीन नाही दिसत आहे. नाही दिसत आहे मॅम. मॅम, स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम आवाज येत नाही आणि स्क्रीन पण दिसत नाही मॅम. आवाज मॅमच दिसत नाही. मॅम लूज झाल्या. आल्या. मॅम, स्क्रीन नाही दिसत आहे. परत गेलो. कुठे मलाच भेटत नाही. माइक ऑफ कर रे साहिल. मी लेफ्ट होते सारखी. आपण आज इथे थांबूयात. उद्या सकाळी 8 वाजता आपण एक्स्ट्रा लेक्चर घेऊ. तिथे 10 पर्यंत स्ट्रेच करू थोडं. ठीक आहे. सर्वांनी रेग्युलर अटेंडन्स पाहिजे. मला मी आय विल रिपीट की तुमचं अटेंडन्स जे आहे ते मी मार्क करते आहे. त्यामुळे मी ज्यांची लो अटेंडन्स आहे त्यांना पिरियॉडिक टेस्ट देता येणार. ऐकू येतोय माझा आवाज? मॅडम प्रेझेंटेशन साठी कोणता पण सब्जेक्ट घेतला चालेल ना? तू नव्हता का लेक्चरला सुरुवातीला? नाही मॅडम, लेट जॉईन झालो. वेळेत जॉईन करत चला. सेम गोष्टी रिपीट करणार. हॅलो मॅम. हॅलो. लिव्ह होऊ शकतो का मॅम? मॅम लिव्ह झाले. उद्या सकाळी 8 हॅलो? वाजता एक्स्ट्रा लेक्चर. ट्युटोरियल. मला टॉपिक सजेस्ट कर. उद्या सकाळी 8 वाजता आपलं लेक्चर होईल. सगळ्यांनी आपले टॉपिक स्वतः शोधायचे आहे. इट मस्ट बी रिलेटेड टू टेक्निकल टॉपिक. कुणालाही टॉपिक सांगितले जाणार नाही. ठीक आहे. हॅलो मॅम. बोला. ते असाइनमेंटच्या बुक मध्ये टॉपिक लिहायचा आहे का मॅम तो? नाही, पीपीटी बनवायची तुम्ही. अजून तो असाइनमेंटच्या बुक मध्ये लिहायचा नाहीये. तुमचं प्रेझेंटेशन देऊन झाल्यानंतर त्याच्या प्रिंटआउट्स लावायच्या त्या असाइनमेंटच्या नोटबुकला. ओके मॅम. हॅलो मॅम. हॅलो. बोला. मॅम तुम्ही प्रेझेंटीचं टाकलं का? पण दुसरं लेक्चर चालू राहिलं व्हॉट्सअप मध्ये लक्ष नाही राहत ना मॅम. तुम्ही कधी पण टाकून देता. कधी पण कशाला टाकेल? लेक्चर चालू असतं मॅम. मग तू काय संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लेक्चर देतो का? हो मॅम. ती लिंक 6 वाजेपर्यंत लाईव्ह मॅम तुम्ही 15 मिनिटच बोलले होते म्हणे. तुम्ही 15 मिनिटच ऍक्टिव्ह राहील त्याच्यामुळे. तुम्ही येतच नाही लेक्चरला. तुम्हाला सूचनाच नाही माहिती त्याच्यामुळे. लेक्चर अटेंड करा रेग्युलर. म्हणजे मग तुम्हाला माहिती राहील की मी काय सांगितलंय. यस मॅम. मी एक पण लेक्चर बुडवलं नाही आतापर्यंत. उद्याच्या लेक्चरला सर्वांनी 8 वाजता या. जे लेक्चरला आहे त्यांनाच सेम लिंक वरती. बाकीच्यांना मी ग्रुप वरती मेसेज टाकणार नाही. आठवण करणार नाही. जे लेक्चरला अटेंड होते त्यांना बरोबर उद्या सकाळी 8 वाजता लेक्चर हे माहिती राहील. ठीक आहे. सेम लिंक वरती जॉईन करा. ओके मॅम. यू कॅन लीव द मीटिंग. 8 ते किती मॅम? बाय मॅम. 8 ते 10. येस मॅम. ओके मॅम. हॅलो. काय रे 8 ते 10? अरे हॅलो. 8 ते 10 काय? अबे ट्युटोरियल कोणाचे?
ट्युटोरियल हॅलो यश हॅलो 8 ते 10 काय असाइनमेंटचं काय सांगितलं रे? अरे असाइनमेंट आहे ना ते आपल्याला ते प्रेझेंटेशन बनवायचे त्याचे प्रिंट काढून त्याच्यामध्ये लावायचे असाइनमेंट नंबर 3 मला मध्ये. पण सेंड करा. लावायची का म्हणजे ते? अरे प्रेझेंटेशन आपल्याला बनवायचे आपल्याला लावायचे तिथं. हा पण मला पण send प्रिंट करा बरं का ग्रुपवर सेंड करा लावायची. आपल्या ग्रुपवर ग्रुपवर टाका. send करा फ्रेंड ग्रुपवर टाक. नाही काही प्रेझेंटेशनचं नाही काही उद्या लेक्चर आहे. अरे ते लेक्चर आहे आणि पण नाही का आपल्या प्रेझेंटेशन बनवायचं आहे. अरे पण ते 8 हो. तारखेपर्यंत ते असाइनमेंट 3 मध्ये लावायचे आहे. ते तारखेपासून. असाइनमेंट नंबर उद्या 3 काय आपलं. कल क्या दिन हमको काढून लावायचे का? चला केमिस्ट्रीचं लेक्चर जॉईन करा सगळ्यांनी. बाय. चला. बाय त्याला